आपण ऐकणार आहात प्रायोजित कार्यक्रम आरोग्य सल्ला. जनहितार्थ हा कार्यक्रम प्रायोजित करत आहेत ग्लेनमार्क. या कार्यक्रमात ऐका श्वसनविकार तज्ञ डॉक्टर समीर गर्दे यांची उत्तरा मोने यांनी घेतलेली मुलाखत. श्रोते नमस्कार. आरोग्य सल्ला या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. डॉक्टर समीर गर्दे यांच्याबरोबर आपण या कार्यक्रमातून श्वसनविकाराच्या संदर्भात अनेक गोष्टी आपण पाहिल्या आणि तसंच झोपेच्या तक्रारी या खूप असतात. पण झोपेतल्या सवयी ज्या असतात त्यातूनही कधी कधी आजार उत्पन्न होऊ शकतात. अर्थात आपल्याला त्याविषयी फारशी कल्पना नाहीये आणि म्हणूनच श्वसनविकार तज्ञ डॉक्टर समीर गर्दे यांना पुन्हा एकदा आज आपण इथे निमंत्रित केलेलं आहे. नमस्कार डॉक्टर. नमस्कार. मी म्हटलं तसं की झोपेत घोरण्याची सवय इतकं माहीत असतं, पण त्या घोरण्यातून काही आजार होऊ शकतात हे आम्हाला माहिती नाहीये. तर नेमके काय आजार होऊ शकतात यातनं? झोपेच्या आजारांकडे लक्ष द्यायला सुरुवात झाली गेल्या 40-50 वर्षांमध्ये. त्यातलं घोरण्यामुळे उत्पन्न होणारे जे काही आजार आहेत हे जास्त त्याचा भाग आहे. इतरही निद्रानाशाचे किंवा निद्रेचे विकार म्हणू आपण, असे असंख्य आहेत, पण त्याला आपण आज, कारण तो पूर्णपणे न्यूरोलॉजिकल विषय आहे. घोरण्यामुळे जे काही झोपेत अडथळा निर्माण होतो त्याला आपण म्हणतो ऑब्स्ट्रक्टिव्ह स्लीप ॲपनिया. तर आपण जेव्हा झोपतो तेव्हा आपली श्वासनलिका थोडीशी अरुंद होत असते. हा एक निसर्ग नियम आहे. बरेच वेळेला काही व्यक्तींमध्ये काय होतं की त्या श्वासनलिकेच्या ज्या भिंती आहेत त्या आपापसात आपटतात. म्हणजे जेव्हा हवा आपण नाकावाटे आत घेतो आणि ती फुफ्फुसाच्या दिशेने प्रवास करायला लागते तेव्हा ती श्वासनलिकेच्या त्या भागातून जाताना एक निगेटिव्ह प्रेशर म्हणजे सक्शन एक प्रकारचा तयार होतो आणि त्याच्यामुळे त्या भिंती एकमेकांच्या जवळ येतात, आणखीन आकुंचन पावलेल्या असतात, आणखीन जवळ येतात आणि एकमेकांवर आपटतात. तो आवाज म्हणजे घोरण्याचा आवाज. आता इथून पुढे काय होतं की काही माणसांमध्ये काही सेकंदापुरते ते एकमेकांना चिकटूनच राहतात. म्हणजे प्राणवायू आत जाणं आणि कार्बन डायऑक्साईड बाहेर येणं ही क्रिया काही सेकंद होतच नाही. त्याच्यामुळे काय होतं की कार्बन डायऑक्साईडचं प्रमाण हळूहळू वाढायला लागतं किंवा ऑक्सिजनची पातळी कमी व्हायला लागते आणि मग त्या भागातून मेंदूपर्यंत संदेश पोहोचवले जातात की अरे बाबा आता काहीतरी कर, आमचा आता जीव घुटमळायला लागलेला आहे. मग मेंदूकडून उलट संदेश येतात आणि त्या व्यक्तीची झोप तात्पुरती खंडित होते आणि मग परत ती श्वासनलिका उघडते आणि श्वसनाचा कार्यक्रम परत चालू होतो. परत जरा वेळाने हीच क्रिया उलटी होऊन परत त्या भिंती एकमेकांवर आपटणं, श्वास बंद होणं, परत मेंदूकडे सिग्नल जाणं, उलटे सिग्नल येणं, अशी क्रिया 8 तासाच्या झोपेमध्ये तासाला जवळजवळ 50-60 वेळेला ह्या गतीने किंवा कधी कधी 30 ते 40 वेळेला ह्या गतीने व्हायला लागते. या सगळ्या गडबडीत होतं काय की व्यक्ती तर झोपलेली दिसते आपल्याला, पण ती नुसतीच क्वांटिटी ऑफ स्लीप असते. म्हणजे 8 तास मी झोपलो, पण क्वालिटी काय त्या झोपेची? कारण मेंदू झोपलाच नव्हता रात्रभर. तर मेंदूने जे झोपणं अपेक्षित होतं, ज्या योगे शरीराच्या सर्व सिस्टीम्सना आणि अवयवांना आराम मिळेल. का? कारण परत दुसऱ्या दिवशी कामासाठी ते सगळे अवयव ताजेतवाने पाहिजेत. आपण सुद्धा नाही का गाडी दिवसभर वापरून मग रात्रभर गॅरेजमध्ये ठेवतो, आपण ती 24 तास नाही वापरू शकत, कारण त्याला तेवढा वेळ गरजेचा आहे. ती क्रिया होत नाही आणि त्याच्यामुळे मग वेगवेगळे विकार उत्पन्न होतात. अधिक माहितीसाठी संपर्क साधा. सोमवार ते शुक्रवार संध्याकाळी 5 ते 8. दूरध्वनी क्रमांक 24372254 24372254. झोपेच्या तक्रारीतलं जसं घोरणं हा एक महत्वाचा ऑब्स्टिकल आहे, पण या घोरण्यामुळे म्हणजे त्याच्या सुद्धा सवयी वेगवेगळ्या असतात. घोरणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला हा ऑब्स्ट्रक्टिव्ह स्लीप ॲपनिया असेल असं नाही. किंवा असे पण पेशंट आहेत की ज्यांना ऑब्स्ट्रक्टिव्ह स्लीप ॲपनिया आहे पण ते घोरत नाही. ओके, असंही बघायला मिळतं आपल्याला. अशा व्यक्ती साधारण कशा असतात तर काही म्हणजे बरेच वेळेला किंवा सगळ्याच म्हणूया आपण स्थूल पेशंट जे असतात, तर झोपल्यानंतर आपल्या गळ्याची चरबी वाढल्यामुळे झोपल्यानंतर त्या श्वासनलिकेवर प्रेशर येण्याचं प्रमाण जास्त वाढतं आणि त्या लोकांमध्ये हा प्रकार जास्त प्रमाणात बघायला मिळतो. पण त्याच वेळेला ज्यांना स्थूलता नाही अशा लोकांमध्ये सुद्धा, आणि जे घोरतही नाहीत अशा लोकांमध्ये सुद्धा निद्रेचे विकार बघितले गेलेले आहेत. आता हे जे काही आजार आहेत ते नेमके कशा स्वरूपाचे आहेत आणि किती गंभीर परिणाम त्याचे होऊ शकतात? अगदी तात्कालिक परिणाम जर आपण म्हणायला गेलो तर त्या व्यक्तीची 8 तास झोप नीट झालेली नाहीये. सकाळी उठल्यानंतर त्याला फ्रेश वाटत नाही, किंवा काही महत्वाची मीटिंग असेल किंवा पेपर वाचतोय, टीव्ही बघतोय, डुलक्या लागतात.
तरी ठीक आहे. हम्म. गाडी चालवताना डुलक्या लागू हो. शकतात. एस्पेशली तुम्ही ऐकलेलं आहे की एक्सप्रेस वेवर अपघात झाला बरोबर. पहाटेच्या वेळेला, बरोबर. रात्रीच्या वेळेला. त्याचं कारण हे असतं, हम्म. अपूर्ण झोप हम्म. किंवा झोपेची क्वालिटी चांगली नसल्यामुळे चुकीच्या वेळेला आलेली झोप, बरोबर आहे. हे तात्कालिक झालं. हं. ह्या व्यतिरिक्त आपल्या जे अवयव किंवा ज्या सिस्टीम्स शरीरातल्या झोपल्या नाहीत, हं. म्हणजे हृदयाची सिस्टीम आहे, हृदय आणि रक्ताभिसरण संस्था आहे, बरोबर. किंवा आपली मूत्रपिंड आहे, हं. तर ह्या सगळ्यांवर त्याचे परिणाम दिसायला लागतात. हं. आणि डायबिटीज किंवा ब्लड प्रेशर डेव्हलप होणं आणि अच्छा. असलं तर ते कंट्रोलच्या बाहेर जाणं, बरं. किंवा ज्यांना ब्लड प्रेशर डायबिटीज आहे अशांना हृदयविकाराची सुरुवात होणं, हं. हं. असे प्रकार आपल्याला बघायला मिळतात. तुम्ही मध्यंतरी पेपरात वाचलं असेल की एका प्रसिद्ध कंपनीचे एक सीईओ हो. ते अचानक मृत्यू पावले हं. 42व्या वर्षी. ते आता योग्य आहार विहार पाळणारे होते, योग्य अच्छा. प्रमाणात व्यायाम करणारे होते, त्यांना कसल्याही वाईट सवयी नव्हत्या, हं. हं. पण ते केवळ 4च तास झोपायचे. ओ. कामाचं प्रेशर असेल म्हणा किंवा जे काय असेल ते, हं. पण कमी झोप असणं बरोबर. हे सुद्धा आपल्या अनारोग्याचं खूप मोठं कारण आहे. अधिक माहितीसाठी संपर्क साधा सोमवार ते शुक्रवार संध्याकाळी 5 ते 8. दूरध्वनी क्रमांक 24372254 24372254. आता घोरण्याची सवय असणारी अनेक मंडळी आहेत बरोबर. जी जन्मभर घोरतात, घोरतात. पण त्यांना काही आजार झालाच हो. नाहीये. असंही आहे. असंही आहे. मग त्याची ट्रीटमेंट करणं आवश्यक आहे का? म्हणजे आणि ट्रीटमेंट याला काय आहे, काय उपलब्ध आहे? बरोबर. आता घोरणारी मंडळी आहेत आणि हा. त्यांना आजार नाही, हं. तर आजार काय नाही हे आपल्याला आपण जर तपासायला गेलो हं. हं. तर आपल्या हातात धक्कादायक निष्कर्ष येतात. अच्छा. ती मंडळी सांगतात, हो मला 40व्या वर्षी डायबिटीस डेव्हलप, आज मी 60 वर्षाचा आहे, मला गेली 20 वर्ष डायबिटीस आहे, किंवा गेली 10 वर्ष ब्लड प्रेशर आहे, हं. 2 वर्षापूर्वी माझी अँजिओप्लास्टी झाली हं. आणि मी पूर्वीपासून घोरतोय. बरोबर. पण आता हे हा बरोबर आहे. सांगायचा मुद्दा हा आहे हं. की हं. तिथून ती सुरुवात झालेली आहे. हं. आज तुम्ही घोरायला लागलात आणि उद्या डायबिटीस झाला किंवा परवा हृदयविकाराला, असं होत नाही. बरोबर. एक 5, 10, 15 वर्ष ते साचल्यानंतर तिथून त्याची सुरुवात होते. हं. हं. तेव्हा जी व्यक्ती घोरतात पण स्थूल नाहीयेत, हा. अशाने ते घोरणं बंद होण्यासाठी काही श्वसन मार्गाचे व्यायाम, जसं अच्छा. प्राणायाम, कपालभाती, सूर्यनमस्कार, हं. असे योग्य ते व्यायाम करावेत. ज्या व्यक्ती स्थूल आहेत हं. आणि घोरतात त्यांनी वजन पहिलं कमी करण्याकडे प्राधान्याने लक्ष द्यायला पाहिजे. पण असं होत नाही ना की आज आपण पेशंटला बघितलं आणि जा उद्या वजन कमी करून 35 किलो, असं तर होणार असं तर नाही. होणार नाही. बरोबर. तर मग आता ह्याच्यामध्ये काय करायचं आपण, तर ह्याला एक स्लीप स्टडी केला जातो. अच्छा. जसं आपण कार्डिओग्राम काढतो की नाही, छातीला बरोबर. पट्ट्या लावून त्याची पट्टी काढली जाते, हो. हो. तर त्याप्रमाणे निद्रेचा अभ्यास केला जातो. अच्छा. आणि त्यानुसार जे काही आपल्याला आकडे मिळतात त्यानुसार त्या पेशंटला CPAP नावाचं एक मशीन आपण वापरायला सांगतो. बरं. रात्री झोपेत ते मशीन लावून तो पेशंट झोपला अच्छा. की एका ठराविक दाबाने हवा त्याच्या फुफ्फुसात आत बाहेर करते बरं. आणि श्वासनलिकेला कायम उघडी ठेवते. बरं. म्हणजे त्या 8 तासात त्या पेशंटची झोप चांगली होते. हं. मग सकाळी उठल्यानंतर अशा पेशंटला फ्रेश वाटायला हं, लागतं, हं. आयुष्यात इंटरेस्ट वाटायला लागतो. बरोबर. मग असा पेशंट डाएट फॉलो करेल किंवा व्यायाम योग्य रीतीने करेल हं. आणि वजन कमी करण्याकडे लक्ष देईल. हं. असं केल्यामुळे ऑटोमॅटिकली त्याचं डायबिटीस किंवा ब्लड प्रेशर आटोक्यात यायला सुरुवात होईल. हं. तर CPAP मशीन वापरून झोपेच्या तक्रारीचा इलाज करणं हं. हा शेवटचा इलाज नाही, बरोबर. हा एक नुसता मधला बरोबर टप्पा आहे. आहे. हा, मी ही आपल्याला सुरुवात आहे उदाहरण एका हा गोष्टीने. एका हं. गोष्टीने सुरुवात आहे. हं. अधिक माहितीसाठी संपर्क साधा सोमवार ते शुक्रवार संध्याकाळी 5 ते 8. दूरध्वनी क्रमांक 24372254 24372254. मी आपल्याला असं उदाहरण देईन की एखादी व्यक्ती जिचा ऍक्सिडेंट झालाय, पाय मोडला आहे, बरोबर. 3 महिने प्लास्टरमध्ये पाय राहील, कुबड्या घेऊन चाला असं डॉक्टर सांगतात. हं. तो जन्मभर चालू शकणार नाहीये असं नाहीये, असं एक नाहीये. 3 महिन्याकरता त्याला त्या कुबडीची गरज आहे, बरोबर. नंतर तो चालू शकतो. तसंच काहीसं या CPAP मशीनचं आपल्याला म्हणता येईल. हं. हं. पण ते किती दिवस वापरावं लागतं मग? जोपर्यंत- किंवा म्हणजे तो जो झोपेचा स्टडी आहे तो हा. किती दिवसांचा असतो की कसं काय असतं नेमकं? झोपेचा स्टडी हा एक रात्र, म्हणजे अच्छा. समजा आज रात्री 11 ते हा. उद्या सकाळी 6 पर्यंत तो पेशंट झोपतो, हा. तेवढ्या कालावधीत तो स्टडी केला जातो. ओके. सकाळी एक 2-3 तास त्याचा अनालिसिस केला जातो हं. आणि मग त्याच्यानंतर त्या पेशंटला परत दुसऱ्या रात्री हं. ते CPAP मशीन लावून परत झोपेचा अभ्यास केला जातो बरं. पूर्ण रात्रभर. बरं. आणि मग त्याच्यातल्या निष्कर्षानुसार त्याला आपण ते CPAP मशीन किती प्रेशरने वापरा हं. असं आपण सांगतो. अच्छा. आणि म्हणजे ते काही कालावधीसाठी ते मशीन वापरावं लागतं. हा, म्हणजे जोपर्यंत आपण म्हटलं त्याप्रमाणे जोपर्यंत वजन कमी करत नाही हा, एका हा. त्या ठरलेल्या प्रमाणामध्ये, बरोबर. तोपर्यंत त्याला ते मशीन वापरणं भाग आहे. किंवा काही असे व्यायाम करून स्थूलता कमी करत नाही तोपर्यंत ते वापरणं भाग आहे. अधिक माहितीसाठी संपर्क साधा सोमवार ते शुक्रवार संध्याकाळी 5 ते 8. दूरध्वनी क्रमांक 24372254 24372254. अशा अनेक गोष्टी असतात ना की झोपेतल्या म्हणजे घोरण्याचीच आता उदाहरणार्थ एक सवय तर माझ्या ओळखीचे एक आहेत आणि त्यांची एक नाकपुडी कायमची बंद आहे.
म्हणजे दिवसा सुद्धा ते जेव्हा श्वसन करतात अच्छा. तेव्हा त्यांच्या असं लक्षात आलेलं आहे की की आपली एक एक नाकपुडी नाकपुडी आपली बंद आहे. तर आता ही समजा केस आपण घेतली बरोबर. तर हे याच्यातनं काय आजार निष्पन्न होऊ शकतो की काय, म्हणजे काय आपण म्हणू शकतो? नाही, हा खूपच छान प्रश्न विचारला हा. तुम्ही. ह्या पेशंटला मी ताबडतोब स्लीप स्टडी करायला लावणार नाही. हा, मी त्याचं नाकपुडी का बंद आहे ह्याचा हा. पहिला शोध घेईन, बरं. की त्यांना ॲलर्जिक रायनायटिस म्हणजे ॲलर्जीने होणारी सर्दी आहे का, किंवा तिथे कुठे काही नाकाचं हाड वाढले किंवा आतमध्ये काही बारीक गाठ झाली आहे का, जी काढून आपल्याला त्यांची नाकपुडी जर मोकळी करता आली तर त्यांचं श्वसन सुधारेल, कदाचित घोरणं बंद होईल. कदाचित घरणं बंद ओके. होईल, असंही होऊ शकतं. अधिक माहितीसाठी संपर्क साधा सोमवार ते शुक्रवार संध्याकाळी 5 ते 8. दूरध्वनी क्रमांक 24372254 24372254. आणि बरेच वेळेला असंही बघितलं गेलेलं आहे की रात्री खूप हेवी जेवलं हा, किंवा रात्री पार्ट्या हल्ली बऱ्याच उशिरापर्यंत चालतात, त्याच्यात बरोबर. मद्यपान केलं जातं. बरोबर. हे सुद्धा टाळल्यानंतर हम्म. बऱ्याच लोकांचं घोरणं आपण कमी झालेलं बघितलेलं आहे. बरं बरं. तर असंही आपल्याला करता येतं. आपण जसं उदाहरण दिलं तसंच एक उदाहरण मीही आपल्याला देऊ शकतो. हा. 2 वर्षापूर्वी ती व्यक्ती आमच्याकडे आली. हम्म. साधारण 135 किलो वजन बापरे. होतं आणि उंची हा. जेमतेम 5 फूट 8 इंच वगैरे. बरं. मग त्या हिशोबाने त्यांचं वजन खरं तर 64-68 किंवा जास्तीत जास्त 70 पर्यंत बरोबर. असायला पाहिजे होतं. हम्म. म्हणजे जवळजवळ तुम्ही मोजू शकता बापरे. 60 किलो. आता ह्या व्यक्तीला बरेच आजार होते, म्हणजे अच्छा. डायबेटीज, ब्लड प्रेशर, थायरॉइडचा प्रॉब्लेम होता, हम्म. हृदयविकाराची सुरुवात झालेली होती, अजून हम्म. अँजिओप्लास्टी किंवा बायपास पर्यंत प्रकरण गेलेलं नव्हतं. त्यांना कोणीतरी सांगितलं की बघा तुमची झोपेची गडबड आहे तर असं असं करायला पाहिजे. मग त्यांना आम्ही तो स्लीप स्टडी केला, त्यांना ते ओके. सीपॅप मशीन लावायला लागलो. बरं. ते लावायला लागल्यानंतर त्यांची झोप चांगली व्हायला लागली. अच्छा. ती व्हायला लागल्यानंतर 8 दिवसांनी त्यांनी येऊन सांगितलं मी इतका छान गेल्या 30 वर्षात झोपलो नव्हतो. अरे वा. हम्म. आणि मग त्यांनी खरोखर पण त्या व्यक्तीला त्याचं क्रेडिट द्यायला पाहिजे हम्म. की त्यांनी त्यांचं डायटिशियन अच्छा. आणि जिम मधला जो कोण ट्रेनर होता त्यांचे व्यवस्थित आणि अर्थात आपली ही ट्रीटमेंट त्यांनी इतक्या उत्तम रीतीने फॉलो केली की पुढच्या जवळजवळ वर्षभरात त्यांनी ते वजन 80-85 पर्यंत आले. बापरे. तेवढं हा. सुद्धा खूपच रिमार्केबल आहे, छान. हा, म्हणजे खूपच खूपच. छान. आणि मग त्या मशीन पासून त्यांची सुटका झाली आणि आता त्यांना त्या व्यायामाचे इतकं आपण म्हणूया व्यसन लागलेलं आहे की तो व्यायाम 1 तास केल्याशिवाय ओके. ते घराबाहेर पडतच नाही, बरोबर. किंवा त्यांनी तो आहार स्वतः करता जो काही ठरवून घेतलेला आहे त्याच्या बाहेर ते जराही जात नाही हम्म. आणि त्याच्यामुळे मग त्या मशीनची गरज नाही. बरोबर. तर अशा केसेस बघितल्यानंतर खूप आनंद होतो. बरोबर. आणि खरंच ते म्हणजे बरं होऊ शकतं तर मग आपण का नाही का करायचं? नाही बरोबर का आहे. नाही. आता जे मी आपल्याला उदाहरण दिलं आमच्या पेशंटचं, तसंच दुसरं उदाहरण म्हणजे अदनान सामी. अरे वा. हम्म. आपल्या समोरच त्याने हे करून दाखवलेलं आहे आणि त्यासाठी त्याला योग्य ते क्रेडिट मिळायलाच पाहिजे. खरंय. म्हणजे तो पहिला केवढा होता, हा, त्याचं म्हणजे वजन आहे. जीवनशैली सुधारून हा. की आपण आपल्यात स्वतःत किती बदल करू शकतो बरोबर आणि आहे. आपल्या विकारांवर कसा विजय मिळवू शकतो ह्याचं उत्तम उदाहरण आहे. बरोबर. अधिक माहितीसाठी संपर्क साधा सोमवार ते शुक्रवार संध्याकाळी 5 ते 8. दूरध्वनी क्रमांक 24372254 24372254. बरोबर. एक अगदी शेवटचा प्रश्न हं. की आतापर्यंत आपण हे सगळं जे बोललो ते मला म्हणजे आम्हाला जास्त ते मेंदूच्या नियंत्रणाशी जास्त जवळचं हो. वाटतं. हो. तर मग श्वसन विकाराशी याचा कसा संबंध आहे? खरं सांगायचं तर ह्यांची सुरुवात मेंदू म्हणजे न्यूरोलॉजिस्ट किंवा सायकियाट्रिस्ट ह्यांनीच करायला सुरुवात केली होती. बरोबर. पण अभ्यासांती असं लक्षात आलं की हा जो ऑब्स्ट्रक्टिव्ह स्लीप ॲपनिया म्हणजे जिथे श्वासनलिका बंद होणं हम्म, हम्म. हा जे आपण मगाशी डिस्कस केलं त्याचाच प्रमाण जास्त आहे. म्हणजे 100 लोकांचा जर आपण झोपेचा अभ्यास केला तर 80 लोकांना तरी जवळजवळ हा प्रकार सापडतो बरोबर. आणि ज्याचा हा अमुक इलाज आहे. बरोबर. तर त्याच्यामुळे ते हळूहळू करत श्वसनविकार तज्ञाच्या क्षेत्रात ते येऊन स्थिरावलं आहे. अच्छा. पण त्या व्यतिरिक्त सुद्धा लहान मुलांमध्ये सुद्धा निद्रेचे विकार आहेत हो. जे तो बालरोग तज्ञ आणि न्यूरोलॉजिस्ट यांनी मिळून ट्रीट करायचे असतात. बरोबर. त्याला सुद्धा हा स्लीप स्टडीज केला जातो पण त्याचे इलाज पूर्णपणे वेगळे असतात. हम्म. किंवा दुसरा एक अमेरिकेत प्रचलित असलेला स्लीप स्टडी, ह्याला आता स्लीप स्टडी म्हणू की नाही माहित नाही, हम्म. जे ड्रायव्हर ते कमर्शियल ड्रायव्हर ट्रक ड्रायव्हर जे अपॉइंट करतात हा, किंवा त्यांना हा. लायसन्स दिली जातात त्याच्या आधी हा मनुष्य दिवसा डुलक्या काढत नाही ना अच्छा. असा एक स्लीप स्टडी केला जातो. ओके. बरं. आणि त्याच्यात जर तो मनुष्य पास झाला तर त्याला कमर्शियल लायसन्स मिळतं, कारण त्यांच्याकडे लांबच्या लांब अच्छा. रस्ते असतात बरोबर. ज्याच्यावर ट्रक चालवताना डुलकी आली तर अपघात होऊ शकतात. बरोबर. ते तसं होऊ नये म्हणून केलं जातं. हम्म, हम्म. तर असे अत्यंत गमतीशीर असे झोपेचे प्रकार आहेत. खरंच आहे. पण ते पूर्णपणे आपण त्याला इलाज करू शकतो योग्य स्लीप स्टडी करून, योग्य डायग्नोसिस करून त्याच्या मागे लागलो तर ते नक्कीच बरे होऊ बरोबर शकतं. आहे. आणि याचा श्वसन विकाराशी असा संबंध आहे हो. हेही आम्हाला खरं तर माहित नव्हतं. आज या निमित्ताने तुमच्याकडनं आम्हाला ते कळलं. आणि अशा अनेक गोष्टी
खरं तर कळत आहेत आणि या गोष्टी आणखीन नव्या नव्या पद्धतीने जितकं म्हणतो आपण तंत्र नवीन जाईल. येतं पुढे येतं तशा अनेक नक्कीच. गोष्टी आम्हाला तुमच्याकडून अशाच कळत राहतील. त्यामुळे आपण भेटत राहू असंच या नक्कीच. कार्यक्रमातून. नमस्कार. नमस्कार. अधिक माहितीसाठी संपर्क साधा सोमवार ते शुक्रवार संध्याकाळी 5 ते 8. दूरध्वनी क्रमांक 24372254 24372254. जनहितार्थ हा कार्यक्रम प्रायोजित केला होता ग्लेनमार्क. आत्ता आपण ऐकली डॉक्टर समीर गर्दे यांची उत्तरा मोने यांनी घेतलेली मुलाखत. आपण ऐकत होता प्रायोजित कार्यक्रम आरोग्य सल्ला.